नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मते. मित्रांनो, तर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेबाबत म्हणजेच मागेल त्याला गाळ या योजनेची जी मोठी अपडेट आहे ती समोर आली आहे मित्रांनो. तर या योजनेची जी मोठी अपडेट आहे ती नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तसेच या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची जी माहिती आहे ती थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला जलसंधारण विभागाच्या वेबसाईटवर यायचं मित्रांनो. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच वेबसाईटवरनं आपल्याला फॉर्म भरायचा मित्रांनो. तर ही योजना नेमकी काय आहे हे आपण थोडक्यात सांगू. तर मागेल त्याला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार म्हणजे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना जो आपल्या जवळचा तलाव असेल त्या तलावातील गाळ हा शेतात टाकून दिला जाणार आहे मित्रांनो. तर शासनाच्या माध्यमातून त्यासाठी ही मदत केली जाणार आहे. तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नेमकी कोणती मदत केली जाणार आहे हे सांगतो. तर मित्रांनो, आपल्या शेजारचे जे तलाव आहे ते तलावामधील जो गाळ आहे तो बिना रॉयल्टीचा म्हणजे कोणत्याही बिना खर्चाचा शेतकऱ्यांच्या शेतात टाकला जाणार आहे मित्रांनो. फक्त जो वाहतुकीचा खर्च आहे शेतकऱ्यांनी करायचा मित्रांनो. त्या गाळासाठी जी रॉयल्टी असते ती रॉयल्टी ही शेतकऱ्यांना माफ केली जाणार आहे मित्रांनो. तर या योजनेचा हा मोठा फायदा आहे. तर आता झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेबाबत मोठ्या घोषणा तसेच माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहिली असेल. तर या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती सुरू झालेली आहे. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. म्हणजेच तो गाळ जो आहे तो गाळ हा शेतकऱ्यांच्या शेतात टाकून दिला जाणार आहे मित्रांनो. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आणि नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं मित्रांनो. रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त न्यू युजर या पर्यायावरती क्लिक करायचं. इथं आपल्याला शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथं 3 पर्याय दिले. त्याच्यामध्ये पहिला जो पर्याय दिलेला आहे शेतकरी तो पर्याय सिलेक्ट करायचा. तो पर्याय सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं. खाली तर आपल्याला संपूर्ण बेसिक माहिती दिली आहे ती बेसिक माहिती भरायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जेंडर मेल फिमेल म्हणजे स्त्री पुरुष जे काय असेल ते टाकायचं. त्याच्यानंतर खाली यायचं शेतकऱ्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं. त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा. त्याच्यानंतर ज्या शेतात गाळ टाकायचा त्या शेताचा जो सातबारा आहे तो सातबारा अपलोड करायचा. मोबाईल नंबर टाकायचा, पत्ता टाकायचा, जिल्हा टाकायचा मित्रांनो. संपूर्ण माहिती एकदम बेसिक आहे. संपूर्ण माहिती भरून घ्यायची. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा, गाव सिलेक्ट करायचं. तसेच एक युजर नेम तयार करायचा. याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर देखील टाकू शकता. त्याच्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा. एक साधा सोपा पासवर्ड टाकायचा आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला होम पेजवर यायचं आणि लॉग इन करायचं मित्रांनो. तर इथं आपण जो रजिस्ट्रेशन करताना युजर नेम तयार केला होता बघा, आधार नंबर असेल तर तो युजर नेम टाकायचा. त्याच्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपण जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आणि खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं. लॉग इन झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. तर इथं आपल्याला कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याचं नाव तसेच खाली एक पर्याय दिला आहे बघा, गाळमुक्त तलाव म्हणून. तर गाळमुक्त तलाव या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल. तर इथं आपल्याला एक बेसिक फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याची रजिस्ट्रेशन करताना जी माहिती दिली होती याच्यामध्ये नाव असेल, पत्ता असेल, तसेच मोबाईल नंबर असेल, ती संपूर्ण माहिती दाखवली आहे. ती संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आणि खाली यायचं. खाली आपल्याला शेतीचा तपशील द्यायचा आहे म्हणजे काही माहिती द्यायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या बॉक्समध्ये सर्वे नंबर टाकायचा म्हणजे गट नंबर टाकायचा. ज्या शेतात गाळ टाकायचा त्या शेताचा गट नंबर टाकायचा. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आपल्याला क्षेत्रफळ टाकायचं मित्रांनो. म्हणजे ते क्षेत्र किती आहे नेमकं, किती क्षेत्रावरती गाळ टाकायचं याच्यामध्ये हेक्टरमध्ये टाकायचं. 1, 2, 3 अशा प्रकारे टाकायचं मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे यायचं. आपल्याला किती गाळ आवश्यक आहे ते टाकायचं. याच्यामध्ये गाळ हा घनमीटरमध्ये टाकायचा मित्रांनो. तर एक उदाहरण म्हणून सांगतो, जर तुम्ही 100 घनमीटर जर टाकलं तर तुम्हाला 35 ब्रासपर्यंत गाळ हा भेटतो. आपण गाळ हा नेहमी ब्रासमध्ये टाकतो. त्याच्यामुळे इथं टाकताना माहिती परंतु आपल्याला घनमीटरमध्ये टाकायचे. त्यामुळे जर तुम्ही 100 घनमीटर टाकलं तर तुम्हाला 35 ब्रासपर्यंत गाळ हा भेटतो मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला किती गाळ पाहिजे याची जी माहिती आहे ती घनमीटरमध्ये एकदम व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आपल्याला धरणाचा तपशील द्यायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे यायचं. पुढे आपल्याला जो तालुका आहे तो तालुका निवडायचा. तुमचा जो तालुका असेल तो निवडा. त्याच्यानंतर गाव निवडायचं. तुमचं जे गाव असेल ते निवडा आणि त्या गाव निवडल्यानंतर तुमच्या गावामध्ये जे कोणते तलाव आहेत मित्रांनो, धरणं आहेत, ती त्यांची यादी दाखवली आहे. याच्यापैकी कोणताही एक तलाव निवडायचा मित्रांनो. ज्या तलावातील तुम्हाला गाळ हवा आहे तो तलाव निवडायचा. एकदम व्यवस्थित माहिती भरायची. त्याच्यानंतर खाली यायचं. खाली आपल्याला इंधनाचा तपशील द्यायचा. याच्यामध्ये इंधनाचा खर्च अपेक्षित आहे का विचारले. त्यासाठी होय करायचं. होय केल्यानंतर खाली यायचं. खाली आपल्याला एक राष्ट्रीयकृत बँक
बँकेची जी खात्याची माहिती आहे म्हणजे आपल्या अकाउंटची माहिती द्यायची. याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बँकेचं नाव टाकायचं, त्याच्यानंतर शाखेचं नाव टाकायचं, त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आणि पुढे आपला अकाउंट नंबर टाकायचा मित्रांनो. संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थित भरायची. संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होईल. त्याच्यानंतर ₹23.60 पेमेंट करायचं मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म हा सबमिट होईल. या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ही चालू होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह होईल आणि तुम्हाला गाळ टाकण्यासाठी अनुदान किंवा मदत केली जाईल मित्रांनो. तुमची जी रॉयल्टी आहे ती माफ केली जाईल. तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. या योजनेची अंमलबजावणी लवकरच चालू होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.